इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. टोटल टर्म निगेटिव्ह लिहू शकतो मी. -3 cot square log x cube into cosec square log x cube into, जेव्हा मी डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स क्यूब सॉल्व करतो, डायरेक्टली सॉल्व करू शकता. होल पॉवर 3 नाही आहे, हे 3 पॉवर कोणापुरतं आहे, फक्त लॉग मधल्या या टर्मचा आहे. म्हणजे लॉग एफ ऑफ एक्स म्हणावं लागेल त्या पद्धतीने जर गेलो. अदरवाईज इथं एक स्टेप मी करू शकतो. लॉग एक्स टू द पॉवर एम जर असेल, लॉग मध्ये एक व्हॅल्यू आहे त्याचा पॉवर जर एम असेल काहीतरी, तर ते एम आपण या साईडला लिहू शकतो. ते होईल एम लॉग एक्स. लॉगरिथमचा फॉर्म्युला आहे. 3 इकडे मी मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊ शकतो. ते होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इंटू लॉग एक्स. लॉगरिथमचा फॉर्म्युला आहे जे की 11वी मध्ये लॉगरिथम चॅप्टर आहे, तिथं तुम्हाला मिळून जाईल. आता इथं जेव्हा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायला येतात, कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. ते होईल -3 इंटू कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब इंटू 3. लक्षात असू द्या, हे जे 3 आहे या अँगलला मल्टिप्लाइड नाही, बाहेर जाईल. 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल, कॉन्स्टंट आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर ठेवल्या, व्हेरिएबलचं डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायला. हे होईल 3 3 9 dy by dx is equal to -9 into cot square log x cube into cosec square log x cube, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स येते 1 अपॉन x, म्हणजे 1 अपॉन या पूर्ण टर्मच्या डिनॉमिनेटर मध्ये x असे लिहू शकता. चला लिहून घ्या. Next question. Sixth one. 5 to the power sin cube x plus 3. 5 to the power sin cube x plus 3. 5 to the power sin cube x plus 3. Let y equal to 5 to the power sin cube x plus 3 differentiate with respect to x. dy by dx is equal to d by dx 5 to the power sin cube x plus 3. इथे एक ब्रॅकेट टाकू शकता आपण. आता लक्षात घ्या, इथं आपल्याला एक्सपोनेन्शियलचे काही फॉर्म्युलेज दिलेले आहेत. मी दिलो एक्सपोनेन्शियलचे फॉर्म्युले. e टू द पॉवर f, e टू द पॉवर f ऑफ x, a टू द पॉवर f, a टू द पॉवर f ऑफ x. आणि e ची एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे 2.7 अप्रॉक्सिमेटली. बट e सोडून दुसरा काहीतरी कॉन्स्टंट टू द पॉवर व्हेरिएबल आला तर ते a टू द पॉवर x चे टर्म्स राहतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ
ए टू द पॉवर एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह येते ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. तेच जर ए टू द पॉवर एक्सच्या ऐवजी कंपोजिट फंक्शन असेल ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स, हे होईल ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आणि ए काय आहे? कॉन्स्टंट आहे अदर देन 1. ए इज कॉन्स्टंट आणि ए 1 होऊ शकणार. ग्रेटर देन 1, ए कॅनॉट बी 1. ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स, ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह येईल ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स लॉग ए टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स आहे साइन क्यूब एक्स प्लस 3. साइन क्यूब एक्स प्लस 3 होल पॉवर 1 आहे. टर्म्स ॲडिशन मध्ये आहे, दोन्ही टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय होईल. हे होईल 5 टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता इथं थोडं तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. इथं पॉवर आहे याचा अर्थ काय? या टर्मचा होल पॉवर. तुम्हाला ऑलरेडी सांगतो मी, साइन स्क्वेअर एक्स असेल तर त्याला आपण साइन एक्सचा होल स्क्वेअर लिहू शकता. साइन एक्सचा होल स्क्वेअर लिहू शकता की नाही? सिमिलरली साइन क्यूब एक्स आहे त्याला आपण असंही लिहू शकता, साइन एक्स क्यूब. हे लिहायला कशासाठी? आपल्याला ओळखू यावं की हे एक्स टू द पॉवर एन किंवा एफ ऑफ एक्स टू द पॉवर एनचा टर्म आहे म्हणून. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3. आता समोर जाऊन व्हेरिएबल टू द पॉवर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स येते ते आपल्याला माहित आहे. बट कधी डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स येते हे गोष्ट खरी आहे, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कधी सॉल्व्ह करू शकता? जर साइनचा होल पॉवर 1 असेल तरच डेरिव्हेटिव्ह इम्प्लिमेंट होते. 1 सोडून दुसरा काही जर पॉवर असेल तर त्याला एक्स टू द पॉवर एन किंवा एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन असं कन्सिडर करावं लागते आपल्याला. हे झालं आता एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन. एक्स टू द पॉवर एन तर नाही आहे, एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन येईल एन एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एन एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हे होईल 5 to the power sin cube x plus 3 into log 5 into 3 sin x to the power 2 n f of x to the power n minus 1 into derivative of f of x plus 3 being separate constant त्याचा डेरिव्हेटिव्ह येते 0. सेपरेट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. फायनली dy by dx is equal to 5 to the power sin cube x plus 3 into log 5 into 3. आता आपण या स्क्वेअरला या जागी लिहू शकता. जे आपलं काम होतं ते संपलंय आता. फंक्शन टू द पॉवर एन मला म्हणायचं होतं, इथेही गृहीत धरू शकता फंक्शन टू द पॉवर एन, पण समजणार नाही तुम्हाला डायरेक्टली. या जागी क्लिअरली लक्षात येईल फंक्शन टू द पॉवर एन आहे म्हणून असं लिहून घेतलंय त्याला आपण. आता ते काम झालंय. साइन एक्सच्या होल स्क्वेअरला आपण असं साइन स्क्वेअर एक्स म्हणू शकता इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, सिंपल टर्म. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. 0 लिहायची गरज नाही. हे आपलं फायनल आन्सर असेल. आजकाल थांबू इथं. डेरिव्हेटिव्ह खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला फॉर्म्युलेस पाठ पाहिजे आणि प्रॅक्टिस पाहिजे. एक वेळेस जर तुम्ही बघून लिहितात त्यानंतर 2 वेळेस न बघता लिहायचा प्रयत्न करा, किंवा बघून जरी 3-4 वेळेस जर प्रत्येक प्रॉब्लेम लिहिल्या
तर डेरिव्हेटिव्हमध्ये एक्स कोण आहे, एफ ऑफ एक्स कोण आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. ते एकदा जर समजलं हे चॅप्टर खूप सोपं आहे.